हाय हॅलो नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत बोरन्हाण डेकोरेशनसाठी काही आयडिया, ज्यामध्ये मी करणार आहे बिस्किटांची ट्रेन, टेबल खुर्ची, तुळशी वृंदावन आणि आपले गणपती बाप्पा. या सगळ्या वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला एवढी सगळी सामग्री लागणार आहे. सर्वात पहिले आपण बघूया साखरेचा पाक कसा तयार करायचा आहे. आपल्याला बिस्किट चिकटवण्यासाठी साखरेचा पाक लागणार आहे, जो की बरोबर क्वांटिटीमध्ये झालेला पाहिजे. तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे साखर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवते बिस्किटांची ट्रेन तयार कशी करायची. तर यासाठी पार्लेजी बिस्किट लागणार आहे आणि अशा प्रकारे डबल घेऊन पार्लेजी बिस्किट आपल्याला स्टिक करायचे आहेत. डबल बिस्किट स्टिक करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे साखरेच्या पाकाच्या मदतीने. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या ट्रेनच्या बोगी बनवून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या बोगी एकमेकांना स्टिक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ट्रेनच्या खालच्या बाजूसाठी आपल्याला परत एकदा पार्लेजी बिस्किटचे अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ट्रेनचे इंजिन तयार करण्यासाठी इथे आपल्याला 3 मारी बिस्किट लागणार आहेत. तीही एकमेकांना व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ट्रेनची चाकं तयार करण्यासाठी मी इथे पेपरमेंटच्या गोळ्या घेतल्या आहेत. तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पोलोच्या गोळ्या सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इंजिनच्या डब्याला वरती लावण्यासाठी 2 पेपरमेंटच्या गोळ्या लावलेल्या आहेत आणि वरती एक स्टार आकाराची पेपरमेंटची गोळी लावलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ट्रेन रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण तयार करणार आहोत टेबल खुर्ची. तर त्यासाठी मी इथे क्रॅकजॅकची बिस्किटं घेतलेली आहेत, जी की अशा प्रकारे स्टिक करून घ्यायची आहे. त्यानंतर टेबल तयार करण्यासाठी मी इकडे खालती मारी बिस्किट आणि 2 क्रॅकजॅकची बिस्किट यूज केलेली आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत बिस्किटांचा गणपती कसा तयार करायचा आहे. तर बिस्किटांचे गणपती बाप्पा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पहिलेच पहिले 3 मारी बिस्किट. 3-3चा सेट आपण पहिले करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती 5 असे मोनॅको बिस्किट लावायचे आहेत. हे सर्व बिस्किट स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचे तोंड तयार करण्यासाठी मारी बिस्किटचा उपयोग करणार आहोत. त्यानंतर मी अशा प्रकारे सोंड पण लावलेली आहे आणि 2 कानाला मोनॅकोचे अर्धे बिस्किट लावलेले आहेत आणि वरती मुकुट तयार करण्यासाठी मोनॅकोचं बिस्किट लावलेलं आहे आणि मी इथे अशा प्रकारे अगरबत्ती स्टँड सुद्धा तयार केलेला आहे. त्यानंतर चौथी आणि लास्टची गोष्ट आपण तयार करणार आहोत ते म्हणजे तुळशी वृंदावन. तर यासाठी मी पहिले मोनॅकोचे 3 बिस्किटं घेतलेली आहेत आणि एक जिमजॅमचं बिस्किट सुद्धा घेतलेलं आहे, कारण का आपल्याला ज्यामध्ये तुळस खवायची आहे तर त्यासाठी व्यवस्थित त्यामध्ये क्रीममध्ये आपल्याला खवता येईल. आणि वरती अशा प्रकारे डिझाईन म्हणून पेपरमेंटच्या गोळ्या स्टिक केलेल्या आहेत. नंतर मी इथे वेफर्स बिस्किट घेऊन अशा प्रकारे तुळशी वृंदावनाचे 4 खांब तयार केलेले आहेत. अशा प्रकारे आपलं तुळशी वृंदावन बनून रेडी आहे. आणि या वर्षीच्या या 4ही वस्तू तुम्ही तुमच्या बाळाच्या बोरन्हाणच्या डेकोरेशनमध्ये नक्की ठेवा. खूपच छान दिसतात आणि तुम्हाला या वस्तू कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.